नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाल बावटा कामगार संघटना यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येक बांधकाम कामगारासाठी महत्त्वाचा आहे। थंबनेलवर तुम्ही वाचलंच असेल की प्रत्येक बांधकाम कामगाराला हे भांडी वाटप, संसार सेट वाटप केलं जाणार आहे। ते कशाप्रकारे केले जाणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तररित्या माहिती सांगणार। तर व्हिडिओ हा विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहिलं की थंबनेलवरती मी लिहिलं आहे की प्रत्येक बांधकाम कामगाराला हे भांडी वाटप, संसार सेट असं मिळणार आहे। तर हे टोटली फेक आहे मित्रांनो, कोणावरही विश्वास ठेवू नका। प्रत्येक गावोगावी ह्या फ्रॉडगिरी पसरत आहे। पेपरलाही येऊन आलं आहे की ह्या नावाखाली बऱ्याच जणांकडून पैसे रेटले जात आहेत, 1000, 2000, 2500। तर बांधकाम कामगार मित्रांना एकच सांगण्याचं महत्त्व म्हणजे अहवाल फक्त मंजूर झाला आहे की बांधकाम कामगारांना भांडी वाटप म्हणजे संसार सेट वाटप करण्यात यावा असा फक्त अहवाल मंजूर झाला आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की जोपर्यंत कोणत्याही गोष्टीचा GR पास होत नाही त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत मित्रांनो। ही गोष्ट डोक्यात घ्यायचं आहे मित्रांनो। प्रत्येक बांधकामांना मी की तुम्ही जोपर्यंत ते सत्य आहे का नाही हे पाहिल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका, कोणालाही पैसे देऊ नका। प्रत्येक गावोगावी चालू झाले 1000, 500, 2000 अशा गोष्टी चालू झाल्या की तुम्हाला संसार सेट वगैरे मिळणार आहे आणि तुम्ही एवढे पैसे भरा। मग योजना कसल्या, जर तुम्ही पैसे भरून जर तुम्ही योजना घेत असाल तर मग त्या योजना कसल्या? ही गोष्ट तुम्हाला कॉमन सेन्स थोडा वापरा मित्रांनो की कोणालाही पैसे देऊ नका। एव्हा मी जे बांधकाम कामगार आहेत ते सुद्धा पैसे देतात आणि बांधकाम कामगार आहेत ते सुद्धा ह्या अशा गोष्टींना बळी पडतात। त्यामुळे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो की हे बऱ्याच वेळा माझ्या डोक्यामध्ये आलं होतं व्हिडिओ बनवून, पण का असतो व्हिडिओ बनवू शकलो नाही मित्रांनो। तर मित्रांनो, ही गोष्ट डोक्यामध्ये घ्या, जोपर्यंत कोणत्याही गोष्टीचा GR पास होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचत नाहीत आणि तोपर्यंत ते वाटप होत नाही। त्यामुळे कोणालाही 1000, 2000 ह्या नावाखाली, संसार वाटपाच्या नावाखाली कोणालाही पैसे देऊ नका। अशा गोष्टींना बळी पडू नका। ज्यावेळी GR पास होईल त्यावेळी मिळूनच जाईल, कारण ते हक्काच्या गोष्टी आहेत, आपल्याला ते आपल्या मिळून जाणार। आणि प्रत्येक यूट्यूबरांना मी सांगतोय की जे ह्या संदर्भात कल्याणकारी मंडळाच्या संदर्भात जे व्हिडिओ बनवतात त्यांना मी सांगण्याचं एक स्पष्ट सांगतो की अशा गोष्टी पसरू नका। मी व्हिडिओ बघितलं, तुम्ही वाट्या मिळणार, 4 वाट्या मिळणार, 2 ताटं मिळणार, अशा गोष्टी करून तुम्ही व्हिडिओ बनवता। व्ह्यूसाठी करू नका, कारण प्रत्येक बांधकाम कामगार हा 300, 400, 250 रुपयेसाठी राबत असतो मित्रांनो। आणि तोच माणूस जर उद्या उठून हे जर तुम्ही व्हिडिओ पाहून तुमचं जर तोच 1000 रुपये देत असेल तर हे चुकीचं आहे मित्रांनो। शहानिशा करा, सत्य घटनाचा पडताळणी करा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवा। आणि अशा व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका मित्रांनो, कारण व्हिडिओ बघून तुम्ही स्वतःहून कधी ऑफिसला जात नाही, तुम्ही फक्त इतरांनाच विचारत बसता। एक गोष्ट ही तुमची चुकते आहे मित्रांनो। बांधकाम कामगारांना प्रत्येकांना सांगावलं मी, ऑफिसला जात जावा, कल्याणकारी मंडळाचं ऑफिस WFCला जात जावा किंवा लालबावट्याचं आपलं छोटं गावामध्ये ऑफिस असतं तिथे जाऊन चौकशी करा अशा गोष्टींचं, तिथे जाऊन आपल्याला माहिती मिळते। अशा गोष्टींना बळी पडू नका, कोणालाही पैसे 1 रुपया देऊ नका। ज्यावेळी GR पास होईल मित्रांनो त्यावेळी 100% आपल्याला भांडी वाटप, संसार सेट वगैरे मिळून जाईल, कारण अहवाल मंजूर झाला आहे। नाही असं नाही, अहवाल मंजूर झाला आहे पण GR पास व्हायला नाही। जोपर्यंत GR कोणत्याही गोष्टीचा पास होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी मिळत नाहीत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगार बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका। तर भेटूया असं एका नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।